आज साळसोळा गावामध्ये जवळजवळ 75 लाखाचं मच्छीमार मार्केट आमचे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं, सगळे साळसोळा ग्रामस्थ, नगरसेवक, आजी माजी सर्व उपस्थित आहेत। आरोप करणारे आरोप करत राहतात, निंदकाचे घर असावे शेजारी, तेव्हाच माणूस सुधारतो। ही पालिकेची वास्तू आहे। आमदार निधी देण्याचं काम मी केलेलं आहे। माझी भूमिका एवढीच आहे की जिथे जिथे विकास कामं राहिलेली आहेत 20-20 वर्ष, त्या विकास कामाला एक लोकप्रतिनिधी म्हणून फंड देण्याचं काम माझं आहे आणि मी दिलेलं आहे। बाकीच्या प्रक्रिया या महानगरपालिकेने करायच्या असतात, त्यांचे इंजिनियर, आर्किटेक्ट। मला आता कळलं OCCC ते त्यांच्याकडे कामकाज चालू आहे, ते होईल। नव्या मुंबईमध्ये अनेक टावर, अनेक गावामध्ये इमारती, अनेक लोकप्रतिनिधींच्या इमारती, त्यांना CC नाही, OC नाही, त्या का पाडल्या नाहीत? त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही? या गोर गरीब महिला, या मच्छीमार महिला, या वंचित महिला यांचं एखादी वास्तू जर बनत असेल, तिथे येऊन वर्षभर खो घालणं, वास्तू होऊन न देणं, वास्तूतल्या महिलांमध्ये भांडणं लावून देणं, एक जणी 3-3 गाड्या घ्या, कार्यक्रम न होऊन देणं आणि OCCCचा विषय काढणं। आज या कुक्षेत गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत। किती वास्तूच्या OCCC आहेत, किती वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे, किती वास्तू बंद आहेत। हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे? नव्या मुंबईच्या लोकांचा आहे, जनतेचा आहे। आपल्याला कमिशन मिळावं, आपलं नाव व्हावं, त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभा केलेल्या आहेत। त्या इमारतींचा जायजा घ्या, त्या कोणी उभा केल्या, का उभा केल्या, कोणाला किती पैसे मिळाले, का त्या इमारती अजून सुरू होत नाही? आम्ही तर या महिला पावसात बसतात म्हणून हा लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं। आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता, या बिचारा पावसात म्हातारा भगिनी आमच्या तापानी पणपणल्या तरी बसत होत्या। आयुक्तांना सांगितलं लोकार्पण करा, तुम्ही अनेक इमारती बांधल्या आहेत पण अजून लोकार्पण केलेला नाहीत। त्या बिल्डिंगी इमारती खराब व्हायला आल्या, मग ही इमारती 75 लाखाची खराब करायची का? या लोकांना त्या सुविधा द्यायच्या नाही का? OCCC होत राहील, यात काय मंदाताईला येऊन राहायचं नाही आहे का? मंदाताईला इथं बिझनेस नाही करायचा आहे, पण केवळ आणि केवळ हा इकडच्या लोकांचा विकास होऊ नये आणि झाला तर तो आपल्या माध्यमातून हवा, आपल्याला त्याचं कमिशन मिळावं, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं। या हेतूने ही इमारतचं आज उद्घाटन करताना बोंबाबोंब केली। काही पत्रकारांना आताशी धरलं। OCCC पालिकेची इमारत, पालिका त्याला देणारच ना। याच्यात काय होणार आहे? काय ड्रग्स सप्लाय होणार आहे? याच्यात काय दारूचा गुत्ता चालणार आहे? याच्यात काय चालणार आहे? तर गरीब बायका आपल्या पोट भरणार आहे, ज्यांचं सर्वस्व गेलं या नव्या मुंबईसाठी, ज्यांच्या जमिनी गेल्या, शेती गेली, मच्छीमारी संपुष्टात आली, त्यांच्यासाठी छोटी वास्तू बांधली। तेवढं पोट दुखाण्याचं काही कारण नव्हतं असं मला आज सांगावंसं वाटतं आपल्या माध्यमातून। यांनी तलाव चोरी करून खाल्ले, तलावावर इमारती बांधल्या, यांनी इकडचे किती भूखंड विकले, कोणी विकले? माझ्याकडे आहे ना। जेव्हा गाव प्रस्थापित केलं तर गावाला ना लोकांनी पुनर्वसन केलं का? त्या गावाला मी निवडून आल्यावर पुनर्वसन केलं। 1 रुपया पण MIDCला न देता त्या कुक्षेत गावाचं मी पुनर्वसन केलं। त्यात सुद्धा काही आदिवासी लोकांचे प्लॉट ज्या लोकप्रतिनिधींनी घेतलेले आहेत त्यांना अजून MIDC जाऊन नावी करून देत नाही। माझ्याकडे मागे एक जण आलेला ठाकूर होता आदिवासी, की आम्हाला जाऊन देत नाही, आमच्या नावी करून देत नाही का? तर त्यांच्या नावी झाले तर ते प्लॉट त्यांच्या जवळ जातील ना। हे अशीच लोक आहेत तिथे। मी ग्रामस्थांना सांगितलं दिवाळा गावामध्ये
जशी एकजूट आहे, जशी कामं करून घेतली, आता अजून गाळे बनणार आहेत. पण आता हे भगिनी पावसात बसतात म्हणून सध्या त्यांची तात्पुरता व्यवस्था इथे आम्ही केलेली आहे. प्रतिनिधी चंगू मंगू आता एवढी नावं घेतली ना, कुक्षेत अजून किती नावं पाहिजे. मी घाबरत नाही कोणाला. मला एकच म्हणायचं आहे, चांगल्या कामासाठी आज प्रल्हाद माझ्या पक्षाचा नाही आहे. चांगल्या कामासाठी त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं, माझ्या आजोबाचं नाव आहे ताई, ठेवाल का? अजिबात चिंता करू नको, माझ्यावर विश्वास ठेव. त्याच्या आजोबाचं नाव न सांगता मी लावलं. मी ज्याला शब्द देते ती शब्दाची मी पक्की आहे. पण ही वास्तू तोडून टाका. चुकीचा दुरुपयोग केला पैशाचा, ह्या वास्तूचा चुकीचा दुरुपयोग केला तर ती पालिका बघून घेईल. पालिकेचे अधिकारी आत जातील, त्यांच्यावर कोर्ट कचेरी. माझं काम काय? निधी देणं, ते मी दिलेलं आहे. गावाचं सुद्धा आम्ही काम काढलेलं आहे आणि अनेक गावाची लोक येतात. पण या स्थानिक राजकारणामुळे ही कामं, आज राजू शिंदेच्या इथे समाज मंदिरचं काम गेलं 1 वर्षापासून आम्ही काढलेलं आहे. तिथला तो माजी नगरसेवक, माजी नगरसेविका रोज पोलिसात पत्र, इथं पत्र, वकिलाला पत्र, कामच होऊन देत नाही. आज वर्ष झालं त्या कामाची किंमत वाढली, त्या माल मटेरियलची किंमत वाढली. समाज मंदिर आहे, पूर्वी होतं. कारण काय दिलं तर तिथे कुठे कार्यक्रम नव्हते. अरे तिथे ते अरविंद नाईकची पालखी यायची, स्वामी समर्थाची. तिथे राजू शिंदेचे महोत्सव चालायचे कोकण. तिथे लग्न कार्य साखरपुडे चालतात. ती वास्तू तोडल्यापासून माझ्या मागे तिकडचा माजी नगरसेवका लागला आहे. त्यांना पुरून उरून मी काम चालू केलेलं आहे. पण अधिकाऱ्यांकडे जायचं, बसायचं, ही फाईल झालीच नाही पाहिजे. आजचा पण प्रकार तोच आहे. मला त्यांना एवढंच सांगणं आहे, गावच्या विकासाच्या आड येऊ नका, नाही तर तुम्ही कसे नगरसेवक होतात ते मी बघीन.